महत्वाची बातमी, पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे। पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार आहे। दिल्ली क्राईम ब्रांच पूजा खेडकरला अटक करण्याची देखील शक्यता आहे। सनदी अधिकारी राहिलेल्या वडिलांचं वार्षिक उत्पन्न 43 लाख, एकूण संपत्ती 40 कोटी। तरीही मुलगी पूजा खेडकर ओबीसी नॉन क्रिमिलियर म्हणजे वर्षाला 8 लाखांहून कमी उत्पन्न गटातून कलेक्टर झाली। नाव बदलून अनेकदा परीक्षा दिल्या गेल्या। कधी पूजा दिलीप खेडकर म्हणून परीक्षा दिली, कधी पूजा मनोरमा खेडकर म्हणून, तर कधी पूजा मनोरमा दिलीपराव खेडकर म्हणून। वडिलांचं उत्पन्न गृहीत धरू नये म्हणून आई वडील विभक्त झाल्याचंही पूजानं मुलाखतीत सांगितलं। मुळात स्वतः पूजाच्या नावे 15 ते 17 कोटींची संपत्ती आहे। पुण्यासह विविध ठिकाणी फ्लॅट्स आहेत। तरी कागदपत्रांमध्ये पूजानं स्वतःला ओबीसी कोट्यात बसवून घेतलं। ओबीसी कोट्याच्या आरक्षणाबरोबरच कमी दृष्टी आणि मानसिक आजारांनी पछाडलेलं असल्याचं सर्टिफिकेट यूपीएससीला दाखवलं गेलं। आज या सर्व मुद्द्यांमागे चौकशी लागली।